आणि बाकीचे लोक काहीच नाही की आपण म्हणतो ते बोलणाऱ्याची आंबाड्या विकतात पण न बोलणाऱ्याचा भाऊ पण विकत नाही. अशी परिस्थिती आता भारतीय जनता पक्षाची आहे. ते सगळेजण फोटो पण भेटून या ठिकाणी बोलते, मार्केट तयार करते. खरं तर आता त्यांना लोकांमध्ये जाण्यासाठी काहीच नाही. पण आता जर निवडणुका आपण बघितला तर त्यांच्याकडे एकच भांड, कुठं अहमदपूरचं नाव राजोर करू, हिंदू मुस्लिम कुठंतरी करायचं, कुठल्या याच्यामध्ये जाऊन मराठा ओबीसी तयार करायचं. अशा पद्धतीने निवडणुका लढवत आहे. कुठलाही विकासाचा मुद्दा घेऊन ते लोकांमध्ये जात नाही. तेव्हा आपल्याला लोकांना समजावून सांगावं लागणार आहे की निवडणूक तुमच्या भवितव्याची आहे. जिल्हा परिषदचा एक सदस्य झाला का मला वाटतं घेऊ नका, सगळे अधिकार जिल्हा परिषदचे आपल्याकडे आहेत आणि म्हणून त्यासाठी आपण लढणारे कार्यकर्ते. आता बरेच लोक या ठिकाणी आमचे शिवाजीराव मुळे साहेबांनी सांगितले पैसा हे परमेश्वर नाही पण परमेश्वरापेक्षाही कमी नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याही गोष्टीचा आपण सर्वांनी या ठिकाणी आणि कुठलाही पक्ष देऊन का देणार आहे. साहित्य पाठवून देईल, 1,50,000 तुम्हाला देते, तुमच्या एका पट्टीत नाही पुरणार. या सगळ्या गोष्टीचा ज्याला लढायचं आणि असं काहीच नाही. राजा भैया 59 जरी मतदारसंघ असले फक्त लगाम आपल्या हातात असला पाहिजे. कोणाचा आपण जर 15-20 लोक जरी निवडून आणलो तर कायम सत्ता हे राष्ट्रवादी पक्षाच्या भोवती या ठिकाणी फिरली पाहिजे. एवढी ताकद आपण या ठिकाणी निर्माण करणं सगळ्यांचंच या ठिकाणी कर्तव्य आहे. नगरपालिकेमध्ये सुद्धा आता डायरेक्ट असल्यामुळे त्याला फार गरज पडणार नाही. पण जर नगर सेवकातून नगराध्यक्ष असता तर त्यांना सुद्धा आपल्या शिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी राहिला नसता. अशी परिस्थिती या ठिकाणी राहिली असती. जे लढणारे आहेत त्यांना आपण हिंमत दिली पाहिजे. काही ऐन वेळेस आपण काही ठिकाणी समजा निलंगा असेल, औसा असेल, अशा ठिकाणी आपले उमेदवार आपला पक्ष या ठिकाणी आपण घराघरापर्यंत आपली तुतारी गेली पाहिजे. म्हणून या ठिकाणी बापून प्रयत्न केला असेल, आमचे बालाजीराव असतील, रुपेशराव असतील, प्रयत्न केले असतील. अशाच पद्धतीचा आता जिल्हा परिषद मध्ये असा प्रयत्न करून चालणार नाही. तर माझी सर्व तालुका अध्यक्षांना या ठिकाणी विनंती असणार आहे की तुम्ही आपल्याकडे मुलाखती द्यायला जे येतील इच्छुक त्यांच्याकडे तुम्ही घ्याच, पण त्या जिल्हा परिषद मध्ये एखादी प्रभावी माणूस तुम्हाला जर त्या ठिकाणी असेल, ते घरात असेल, त्यांना सुद्धा आम्हाला सांगितलं होतं. आम्ही त्याला जाऊन या ठिकाणी जागा करू, आपल्या पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करू. राजा भैया तुम्ही तर आहेतच सक्षम, पण ह्या पद्धतीनं ते चेहरे म्हणून काही लोक महापालिकेत जमा करू लागले. हाताला आपल्या गळ्याला काही लागते का बघायचं. 1-2 जर तुमच्या जोडीला आणखी जर तयार झाले तर मला वाटतंय की महापालिकेमध्ये सुद्धा आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही बघू आपण चित्र पूर्ण जिल्ह्यातली राष्ट्रवादी हे तुमच्या मदतीला धावून येईल. प्रत्येक प्रभागामध्ये आपले कार्यकर्ते या ठिकाणी दिसतील. आणि पदाधिकाऱ्याला सुद्धा माझी या ठिकाणी विनंती असणार आहे की आता कोणीच काम करणाऱ्याला आता कुणाला तर वाटलं असेल की म्हणून नाही आता हे काहीतरी असं नाही. निश्चितपणाने आपल्याला काही गोष्टी बदलाव्या लागतील का, बदलाव्याच लागतील. पण उठलं की सुटलं आता ह्याला काढून टाकलं त्याला बसवा हे असा विषय होणार नाही. आणि जर झालाच तर त्यांच्या संमतीनं बाबा आता कुणालाही बदलण्यासाठी मला अधिकार जरी असले तर मी पक्षाच्या नेत्याला विचारल्याशिवाय इथं काडी सुद्धा इकडे तिकडे या ठिकाणी मी ठेवणार नाही. अशा पद्धतीचा आणि काम करत असं पद्धत आमचं पद खरं तर आता पण या आपल्यासारखं सत्तेमध्ये असल्याच्या नंतर पदाचा मेवा काहीतरी खायला मिळत असं म्हणून पद घेत असते. इथं आपल्याला संघर्ष करायचा आणि आजही आपल्या कार्यकर्त्याची इमेज त्यांच्यापेक्षा आता ते तर खरं तर सत्ता आहे म्हणून त्या ठिकाणी मागे पुढे फिरू लागले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सत्तेच्या विरोधामध्ये लढणं एवढं सोपं नाही. ते जबाबदारी ते काम आपण या ठिकाणी करत असताना लोकांचा आपल्यावरती विश्वास आहे. आजही तुम्ही या ठिकाणी आता अहमदपूरचीच निवडणूक असेल किंवा आमच्या नगराध्यक्षाची
त्यांनी 10 रुपये घातले तर आपल्या 5 रुपयालाच किंमत आहे, अशी परिस्थिती आहे. आपले 5 रुपये त्यांच्या 10 रुपयापेक्षा या ठिकाणी लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. किमान तेवढे तरी असले पाहिजेत आपल्याकडे. निव्वळच काही नसल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी अडचणीचे या ठिकाणी होऊ लागल्यात. हे जरी आपल्याला बोलण्याचा भाग नसला तरी आपण उमेदवार काढत असताना मला वाटतं उद्यापासून 20 तारखेपर्यंत आपण सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत, जे लढणार आहेत आपल्या पक्षाकडून, त्यांच्या आपण या ठिकाणी याद्या घ्यावा. पाटील साहेब आपण म्हणल्यासारखं ते झाल्याच्या नंतर प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आपल्याला मुलाखती घ्यायच्या. त्यावेळेस आपल्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती असणार आहे की आपण सर्व उपस्थिती त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. तालुका अध्यक्ष त्यावरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. आपण उमेदवार काढले पाहिजेत, काही लोकांना आपण शोधलं पाहिजे, कारण आता दुकानं भरपूर लागणार आहेत. भाजपवाले वेगळं वेगळं जर लढले तर त्यांचे 3 उमेदवार आणि ते काहीच नाही. अहमदपूरमध्ये तर शिंदे साहेबांनी काहीच नाही, 50,000 रुपये द्यायचं आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यायचं. त्यावेळेस सांगितले आम्ही 2-2 लाख रुपये देणार आहे. आता 2 लाख बी नाही, काहीच नाही, अडकलेत. आता ते त्याला लढणं भाग आहे. ते आता म्हणतात की नाही आम्हाला पक्ष तरी उभा करायचा होता. आता त्या पद्धतीनं ते जर या ठिकाणी उमेदवार उभं करत असतील, मला तर वाटत नाही की आता त्यांचं काही सूट जमल म्हणून. नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी त्यांचे भांडण लागलेले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका झाली. मला वाटतंय महायुतीचंही काय होईल काही सांगता येत नाही. आज आपण त्यांच्यावर आरोप करायची गरजच नाही. तेच एकमेकांवरती आरोप करू लागलेत. पण ते आरोप एवढ्यासाठीच आहेत की एकमेकावर भांडणं केल्यासारखं करायचं, 3 पक्षाकडेच मतदान वळवून घ्यायचं, विरोधी पक्षाकडे आपल्याकडे काहीच येणार नाही याची काळजी घ्यायची आणि वाटून खायचं. अशाही पद्धतीचं त्यांचं धोरण या ठिकाणी असू शकतं. त्या सगळ्या त्यांच्या चालीरीती आणि त्यांचे जे आज मनसुबे हे उजळून टाकण्यासाठी आपल्याला आपला पर्याय या ठिकाणी भक्कम करणं हीच आपल्या तुमची माझी सगळ्यांची या ठिकाणी जबाबदारी असणार आहे. आणि मला वाटतं की आज सगळे प्रमुख आणखीन काही लोकांचे समजा आपले पदाधिकारी आहेत मामा आणि आम्हाला, कारण ह्या माझ्याकडे नाही तरी शोधून आता सगळे आपण पदाधिकारी प्रदेशचे असतील किंवा जिल्ह्याचे असतील, शक्यता आहे काही लोकांचे नाव बी आपल्याकडे या ठिकाणी आलेले नसतील आणि ते पक्षाचे पदाधिकारी केलेले असतील. तर माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून आणखी कोणी पदाधिकारी असतील तर त्यांचे तालुका लेवलला किंवा आमच्या जिल्ह्यावरती आपण या ठिकाणी त्यांची नावं, हे पद आमच्याकडे आहे पण तुमच्याकडे त्याची नोंद नाही असंही आपण या ठिकाणी सांगितलं तर त्यांना पुन्हा प्रत्येक बैठकीला त्यांना या ठिकाणी बोलवता येतील. तेव्हा सगळ्यांची मिळून या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. त्या जिल्ह्यामध्ये आज आपलं वातावरण तयार करणं, आपल्या पक्षाचा जास्तीत जास्त या ठिकाणी प्रचार आपण करणं. आपण कुठल्याच गोष्टीत या ठिकाणी कमी नाही. आपल्याकडे सुद्धा त्यांच्यापेक्षा सक्षम उमेदवार आपण काढू, त्यांच्या पर्यंत आपण जाऊन भेटू. एखाद्याची मानसिकता जर डळमळीत असली तर आपण त्यांना कसं तयार करता येईल, कारण सोपी निवडणूक आहे आपल्याकडून लढणं. थोडासा पैसा आपल्याकडे कमी लागेल पण आपण जर घुसलो लोकांमध्ये, जर आपण जर अगोदर गेलो तर आज जी की भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं मतदान जे उमेदवार तिथं लढणार आहे, पॉवरफुल आहे, मग ते राष्ट्रवादीचा असू द्या की काँग्रेसचा असू द्या, त्याच उमेदवाराच्या पाठीमागे हे मतदान जाऊ शकते. म्हणून आज आपले उमेदवार सगळ्यात पुढे या ठिकाणी आपण गेलो पाहिजेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं जे काही मतदान आहे ते अगोदर आपण या ठिकाणी आपलं केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण उद्यापासूनच आपल्या उमेदवाराला या ठिकाणी प्रत्येक तालुका अध्यक्षांना तिथं जिल्हा परिषदचे किती गट आहेत, पंचायत समितीचे किती, त्यांचा संपर्क करून या ठिकाणी जे काही नाममात्र आपण शुल्क या ठिकाणी ठेवणार ते काय आपण पक्षाकडे निधी ठेवण्यासाठी नाही, आपल्या साहित्य आपल्याला मागवायचं, आपल्याला इथून यंत्रणा लावायचं. आणि आता नुसता प्रचार करायचा नाही. आता तुम्हाला आता आमच्या घाटसारांनी सांगितल्यासारखं डिजिटल यंत्रणा आपल्याला वापरावं लागणार आहे, काही गाड्या तयार कराव्या लागणार आहेत, आपला विकास आपल्याला सांगावा लागणार आहे. आपण सुद्धा त्यांच्यापेक्षा काकणभर पुढं, नुसतं तुम्हाला उभं करून आम्ही घरात बसणार नाही किंवा आमच्या पक्षाचं काहीच नाही, फक्त आपली जशी चर्चा झाली असा विषय होणार नाही.
उमेदवारापेक्षा आपली यंत्रणा त्यांच्यापेक्षा या ठिकाणी भक्कमपणे आपल्याला राबवावी लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला बाकीचे सोंग करता येतील, पण काही सोंग करता येत नाही. म्हणून जे आपण शुल्क आकारणार आहे त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. खरं तर अनेकांना या ठिकाणी आम्हालाही मार्गदर्शन करण्याची या ठिकाणी एवढे सक्षम आपण सर्वजण या ठिकाणी आहेत. पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता वेळ घालवण्यापेक्षा आपण उद्यापासूनच जर जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता नाही टाकली, आपल्याला त्यांच्यासाठी काही सगळेच आपल्याला बहुमताची गरज नाही. मी आता सांगितल्यासारखं जर आपले बऱ्यापैकी लोक जर निवडून आले, आता शिवाजीराव आहे तिथं, जिल्ह्यामध्ये पाटील साहेब आहेत, आमचे बापू आहेत, औषधामध्ये भारतराव, आता दोनच उभा तरी असं जमणार नाही. हा उभा करायला लागते, नाही तर आता मिनी बघत आता यावेळेस नाही जमणार. काँग्रेस सोबत नाही, भाजप सोबत नाही. आता आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपण माणसं या ठिकाणी काढले पाहिजे. हा रेणापूर मध्ये तर काही नसताना तर तुम्ही एवढा खेळ केला. रेणापूर मध्ये रेणापूर मध्ये काहीच नाही, त्यांना वाटत नाही आहेच कोण नाही. पण काही नसणारे माणसं सुद्धा आज एवढे उमेदवार उभं करून खेळतात. आणि मामूलाही सांगा, नगराध्यक्षाला उभा टाकले, तुमच्या मागे लागतील, लढायचे आपल्याला, काय झालं तर आपल्याला लढायचंय. तुमचं नाव रोशन होणार आहे जिल्ह्यामध्ये. त्यांच्या विरोधामध्ये आज तुम्ही उभं टाकणार का एवढा सोपा खेळ नाही. मी एका ठिकाणी काम करतो, ऐन वेळेस माझा उमेदवार पळवलाय म्हणजे घर बसवलाय, पण त्यांना त्यांच्यापेक्षा मोठा उमेदवार उभा करून त्यांना एवढं डोक्यात त्या ठिकाणी आणलं की त्यांना पलटी भोज सुद्धा या निवडणुकीमध्ये कमी पडली. सगळा परिवार त्यांचा प्रचाराला लागला. एकाला आतापर्यंत आयुष्यात ते कधी रस्त्यावर आणले, अशा माणसाला रस्त्यावर आणलं. हे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे, फार मोठं शस्त्र आहे. प्रत्येकाला आपण फक्त कमी नाही पडलं पाहिजे, आपण लोकात गेलं पाहिजे. तुमच्यासाठी सुद्धा आम्ही वेळ तुम्हाला पाहिजे त्यावेळेस आम्ही रेणापूर असेल, निलंगा असेल, कुठेही आम्ही 20 तारखेपर्यंत यायला तयार आहोत. आमचे सगळे पदाधिकारी येण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्याकडे 12 तारखेच्या नंतर तुम्ही सांगा कुठल्या गल्ली बोळात जायचंय का, कुठं जायचंय, काय करायचंय, कोण प्रचार करायचंय. आणि माझी सर्वांना प्रदेशच्या सर्व पदाधिकाऱ्याला या ठिकाणी विनंती असणार आहे, आता आपल्याला फिरावं लागणार आहे. जिल्ह्यावरच्या पदाधिकाऱ्याला सुद्धा विनंती आहे, ठीक आहे तालुका पातळीवरच्या तालुका अध्यक्ष त्यांचे जे काही तिथली कार्यकर्ते आहेत त्यांनी तालुक्यामध्ये जरी काम केलं, कारण आपला सगळ्यात बेस्ट तालुका आहे, तालुक्यामध्ये त्यांनी भक्कम या ठिकाणी काम केलं पाहिजे. ज्ञानेश्वरराव पाटील साहेब आता यावेळेस जरी झालं, त्यांचा बदला कसं घ्यायचंय उदगीरमध्ये आपण ठरवू. बिलकुल तुम्ही काळजी करू नका, सगळ्या ताकदीनं आपण त्या ठिकाणी उभं टाकू. आणि ज्यांना वाटलं तर तिथं आता राष्ट्रवादी काहीच नाही, त्यांना जर नाही त्यांची जागा दाखविलं तरी मग आपल्याला दुसरं नावाने या ठिकाणी हात मारले पाहिजे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सगळीकडे आपली ताकद या ठिकाणी निर्माण करू. आपण बोलतो कसं, कशावरती, जनता आपल्या सोबत आहे, आपला जनतेवरती विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याला लोकांमध्ये जाण्यासाठी खूप मोठं या ठिकाणी आपल्याकडे भांडवल आहे. बगर भांडवली लोक या ठिकाणी, कारण त्यांना तर एकमेकांमध्ये आता आपण एवढी तयारी करणार होता असंही नाही. मी काही एकटा निर्णय घेणार नाही. आता पाटील साहेब तुम्ही सांगितलं, मी तर असं म्हणतो की आपली तर कमिटी राहणार आहे, पण आपली जेवढे कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीने जर ठरवलं आपल्याला चलो हे तर महाविकास आघाडी सोबत लढा, महाविकास आघाडी सोबत आपण स्वतंत्र लढा. मला अनुभव असा आहे, आपण प्रामाणिकपणाने त्यांचं काम करतो. लोकसभेला केलं, बऱ्याच वेळेस आपण करतो, पण त्यांना कधी आपलं काम करावं वाटत नाही. जे महाविकास आघाडीतले शिवसेनेचे कार्यकर्ते आणि वेगळे ते एक वेळेस लागले कामाला की त्यांची भूमिका वेगळी असते, ते मग आपल्याला खांद्याला खांदा लावून काम करते. पण आपला सगळ्यात मोठा पक्ष, त्याच्यावरती आपण किती विश्वास टाकायचा हे सगळे आपण मिळून या ठिकाणी ठरवू आणि मग आपण या ठिकाणी निर्णय घेऊ. मी एकटा जाऊन मला 1-2 मतदारसंघ सोडले म्हणून मी त्यांच्याशी हात मिळवणी करणार नाही, म्हणजे करणार नाही. आणि मी हे सांगतो, आपला जर कुठला समजा फारच आता सगळंच आपलं महाविकास आघाडीचं गठबंधन होत आले,
दाजी, आणि सगळ्याला आपल्याला वाटलं की आता आपण त्यांच्यासोबत आपल्याला पाहिजे ते जागा दिल्या, एक दोन जागेवर जर कुठं आणून लावलं तर त्यावेळेस लढणाऱ्या माणसांच्या सोबत आपण या ठिकाणी राहू. जे निर्णय घ्यायचा ते तुम्हाला मला सगळ्याला मिळून घ्यायचा आहे. पण फक्त आपली ताकद आता जे कोणी उमेदवार आहेत ना त्यांना किंवा राष्ट्रवादीचं खरेदी करायचं. पत्रकार आम्हाला विचारतात काय तुमचं राष्ट्रवादीचं, थोडं थांबा, आमचं काय तुम्हाला दाखव, आमचं काय आहे बघायचं आपल्याला, जा मुलं यांना पूर्ण निलंग्यामध्ये निलंग्यात पाटील साहेब त्यांच्यासोबत बसलो होतो मी, बसवराज पाटील साहेबांनी बसून त्यांच्या जिल्हाध्यक्षासोबत काँग्रेस. मी बोललो आमच्या निलंग्यामध्ये, हो निलंग्यात आलते म्हणजे आहेत का आमचे शहराध्यक्ष का कोणतरीच नाव सांगितले तिने आलते. आणि त्यांना सांगितलं की निवडणूक झाल्या क्रॉप मेंबर असते ना ते एखादी आम्ही तुमच्या पक्षाला देऊ, त्या निवडणुकीत तुम्ही आमचं काम करावं. जर अशा पद्धतीने जर आपली एवढी जर औपत्य करत असतील तर मग लढू ना, काय व्हायचं ते होईल. उदगीरला तर मला सगळंच माहिती, एक जागा आणि आपली एवढी महत्वाची जागा होती की सगळे तिकडे ते एक जागा आहे तिकडे. त्यांनाही माहित होतं की आपल्यासोबत इथेच करायची नव्हती, आपल्याला तोड कशी पाडायचं होतं, कारण काही आपल्याच उमेदवार तिकडे जाणार होते त्याला अगोदरच माहिती असेल. त्याच्यामुळे जे झाली ते झाली चूक, त्यानंतर आपली चूक होणार नाही. आणि मी माझ्या एकट्याच्या ताकदीवर बोलणार नाहीये, आपण सर्वजण आहेत म्हणून मी या ठिकाणी बोलतो. कुणाच्या मनामध्ये किंतु परंतु ठेवायची गरज आहे असं मला वाटत नाही. जे बी काही असेल, एखादी कुठला पदाधिकारी जरी बदलायचा असेल, फक्त आता आपल्याला जे आपल्या पक्षातून बाहेर गेले त्या जागा ह्या 2-3 दिवसात आपण भरणार आहे. जे आता आपल्या पक्षातले आहेत ते राजीनामा देऊन बाहेर गेले त्याही जागेवर मामा द्यावा लागेल का नाही, वाट बघायची आणखी. नाही राजीनामा दिला म्हणजे आपल्या पक्षाचे त्या पदाला तर मुक्त झाले ना, या ठिकाणी भागावं लागणार आहे. रिकामी अगोदरच आपल्याकडे ताकद कमी आणि ह्याच्यातले आणखी नाते किंतु परंतु ठेवायचं नाही. जे आहे ते आहे, जे नाही खूप मोठी ताकद आहे. आपण जर तयारच करायचे पदाधिकारी, आपल्या एवढे लढवय पदाधिकारी कोणाकडे राहणार तेवढं वातावरण आपण थोड्याच दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये आपण तयार करू. आणि माझ्यावरती विश्वास आहे की आपण जर लढलो तर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष आदरणीय पवार त्या ठिकाणी असेल. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. खरं तर सगळ्यांची क्षमा मागतो, अनेकाला बोलायचं असेल, पण आता मला वाटते की आपण आपल्या मिटिंगा पहिल्याच्या जर आपण अनुभव घेतला 100च माणसं सगळ्यांनी बोलण्याला ऐकायचं होत नसतंय. आज काही जणांनी बोलावं, त्याच्याची आणखी चांगली माहिती असली तर पुढच्या वेळेस मामा साहेबांना आपण संधी द्यावं, आम्ही ऐकावं. अशा पद्धतीने आपल्याला बैठका करावं लागेल. आता तालुका निहाय आपल्याला जायचं, त्या ठिकाणी सुद्धा आपली ताकद. निलंग्यात बैठक लावली की असं वाटलं पाहिजे की नाही आता इथं सगळ्यात सक्षम पर्याय हे राष्ट्रवादी पवार साहेबांची आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आमच्यासाठी हे करायचं नाही, तुमच्या आपल्या सगळ्यासाठी करायचं. आपली ताकद तिथं जर आजमावायची असेल, आपलं संख्याबळ किती आहे, आपले नेते कोण कोण आहेत, अशा पद्धतीने आपल्याला करावं लागणार. ते आपण सर्वजण मिळून करू एवढंच आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो, कारण प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित झाला. प्रशासनाला सुद्धा आपल्याला वेळोवेळी ते तर म्हणले असं काही विषयच नाही, उभं राहू द्या इथं सगळं ते म्हणू लागले. अत्यंत चांगलं या ठिकाणी आपल्या बैठकीसाठी असेल किंवा आपल्याला सगळ्याला एकत्रित. नाहीतर इथं आलं तर मी आहे तोपर्यंत मला थोडं रेस्ट मध्ये सुद्धा कोणी अडू शकत नाही एवढ्या बैठकीला. पण वाटते आचारसंहिता हे ते असल्याच्या नंतर आपला हक्कात असावा आणि यांचं इथं गावात काहीच नाही असंही वातावरण होऊ नये. आणि म्हणून आपण सर्व मिळून, आणि मला वाटते पाटील साहेब असतील, शिवाजीरावजी असतील, कुठेही आमचे बापू असतील, कुठेही कार्यक्रम आहे म्हणला की आम्हाला एखाद्या वेळेस थोडंसं म्हणजे वाटते. पण आता मामा असतील,
म्हणजे आमच्यावर प्रेम आहे का पवार साहेबांवर असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी येत नाही. म्हणून एवढ्या त्यांची आपण या ठिकाणी कुठेतरी, कारण एवढी निष्ठा असणारे माणसं आज आपल्यामध्ये पवार साहेबांवरती आहेत. तेव्हा त्यांच्यासाठी, पवार साहेबांच्या विचारासाठी आणि या जिल्ह्यामध्ये जी कुणी आपल्याला कमी लेखते त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला राजकारण करायचंय. आणि त्यासाठी आपल्या सर्वांनाच या ठिकाणी खूप या ठिकाणी मेहनत घ्यावा लागणार असते. आपण सर्वजण मिळून घेऊ. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय जय महाराष्ट्र.